जय शिवराय, जय भीम, जय सेवा. काल संसदेमध्ये किमान 10 तास फक्त वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाले याच्यावर चर्चा करण्यात आली. तब्बल 10 तास. तुम्ही विचार करू शकता का, संसदेचा 1 मिनिटाला खर्च 2.5 लाख रुपये, म्हणजे सुमारे 1 तासाले 1.5 कोटी रुपये. आता हा 1.5 कोटी रुपये एका तासाला जो खर्च होतो याच्यावर 10 तास वेस्ट झाले, म्हणजे 15 कोटी रुपये. मग हे 15 कोटी रुपये शासनाकडे येता कुठून? तुम्हाला जाण आहे का या गोष्टीची? आपण जे कर देतो त्याच्यामधून हे पैसे जातात, आणि आपल्या दिलेल्या पैशातून त्याच्यावर चर्चा काय होती? 150 वर्ष पूर्ण झाले वंदे मातरमला, त्याच्यावर डिबेट होती. आज नाही म्हणता म्हणता संसदेमध्ये सदस्य किती आहे? 700 काहीतरी, 93 समथिंग काहीतरी सदस्य आहे. एवढ्या लोकांपैकी कोणीही आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या विभागातले कामं, प्रश्न, समस्या या कोणत्याच विषयी मांडता नाही आले. तुमच्या जिल्ह्यातल्या रुग्णालयाच्या समस्या असतील, तुमच्या जिल्ह्यातील रोजगाराच्या समस्या असतील, तुमच्या जिल्ह्यातल्या महिला सक्षमीकरणाच्या समस्या असतील. उदाहरणार्थ बघा ना, मालेगाव यज्ञात ती लहानची मुडी, तिचा जो विषय झाला, त्याला आता तब्बल 20 ते 25 दिवस उलटून गेले. फास्ट ट्रॅकवर टाकलं म्हणे, अजून त्याचा काही निकाल लागला नाही. जेव्हा गुन्हेगारांनी आरोप कबुली करून घेतला की मी केला आहे, माझ्या हातून होऊन गेलेला आहे, मग तुम्ही कसली वाट बघताय? त्याला अहिनीर किंवा पाहुणचार करायचा आहे का? नाही ना. मग तरी इथे प्रकरण अजून रखडलेलं आहे. बरं ते सोडा हो, महिलांसोबत इतकं भारी भारी होतं आहे की आता ते बोलतासुद्धा येणार नाही, मांडतासुद्धा येणार नाही. तुम्ही आलेल्या प्रत्येक दिवसाला आपण काहीतरी न्यूज बघतो. आता मालेगावचं एक ते यज्ञाबाईचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर लगेच एक मुलगी होती, मंदबधीर मुलगी होती, कदाचित ती मंद होती ती, आणि तिच्यासोबत एका 58 वर्षाच्या एका सुदृढ माणसाने तिला बैल उचलून तिच्यासोबत पण दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मालेगावची घटना झाली. त्यानंतर आणखी एक मालेगावची घटना दिसली, ज्याच्यामध्ये एक 53-54 वर्षाचा माणूस एका नाबालिग मुलीला घेऊन बाईकवर जात होता, ते पण एक प्रकरण झालं. हे एवढे मोठे मोठे विषय. त्याच्यानंतर आपल्या भारतातले युवाचे रोजगारांचे विषय. म्हणजे चाललंय काय नेमकं महाराष्ट्रात? तुम्हाला फक्त राजकारण पडलेलं आहे. सामान्य जनतेचा काही एक विषय नाही, की सामान्य जनतेच्या काय प्रश्न आहे, त्यांच्या काय समस्या आहे. एक शेतकरी माझा, ज्याच्या शेतमालाला भाव नाही आहे. साहेब, राजकारण करा हो, राजकारण करायला मनाई नाही. पक्षापर्यंत सीमित असेल किंवा तुमच्या निगडीत काही गोष्टी असेल तिथपर्यंत करा, पण सामान्य जनतेच्या पैशाचा वाटोळा का बरं करताय? ते पण या क्षुल्लक गोष्टीवर. सामान्य जनता, आज आम्ही 300-400 रुपये रोजाने कामाला जातो, तरी वर्षाचा तुम्हाला टॅक्स पे करतो, न टॅक्स पे करतो. का बरं करतो? की येणाऱ्या भविष्यकाळात आमच्या फ्युचरसाठी किंवा आमच्या लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी तुम्ही काहीतरी चांगल्या उपाययोजना करतील, काहीतरी चांगल्या मूलभूत सुखसुविधा द्याल, ह्या उद्देशाने करतो. पण त्याचं फळ आम्हाला काय भेटतं आहे? अहो सर, साधारण गोष्ट आहे. तुम्ही जिल्हा परिषदच्या सरकारी 600 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. का बरं? की तुम्हाला 2,000 कोटी खर्च अफोर्ड होत नाही. सर, मग जे हे रिटायर्ड तुमचे माजी खासदार आहे, यांना तुम्ही जे मानधन देता, त्याचा खर्च काढला का तुम्ही किती जातो? सर, MLA यांना तुम्ही, रिटायर्ड MLAला, तुमच्या माजी आमदारांना तुम्ही मानधन देता पेन्शन म्हणून, त्याचा खर्च काढला का तुम्ही? वार्षिक किती जातो? बरं, त्यांना का बरं देताय तुम्ही? ते इलेक्शन लढले, जनतेने त्यांना एकदा निवडून दिलं, त्यांनी जनताची 5 वर्षाच्या कालावधीत सेवासुद्धा केली, परंतु नंतर जनतेला वाटलं की नाही, ते आता सेवा करण्यात सक्षम नाही किंवा नाही करू शकत, म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना संधी दिली नसेल कदाचित. तुम्ही त्याचं काय केलं? त्यांनी संधी नाही दिली तर नाही दिली, तुम्ही त्याच जनतेचा पैसा त्यांना सेवा प्रदान केली 5 वर्ष, म्हणून तुम्ही त्यांना कंटिन्यू करताय. हे का बरं? हे तर चुकीचं आहे ना कुठंतरी. एक सामान्य माणूस शिक्षण घेतो, परीक्षा देतो, 12वी, ग्रॅज्युएशन, DED, BEd, XYZ जे काही घेत असेल, त्याच्यानंतर तो एका सरकारी नोकरीवर पदार्पण करतो. त्याच्यानंतर तिथे तो 15, 20, 25 वर्ष किमान सर्व्हिस देतो. त्याच्यानंतर तो त्या पेन्शनचा मानकरी असतो. का बरं? कारण त्याने 30 वर्ष शासनाची सेवा केली, आणि सामान्य जनतेची बी.
मग ते कशाही माध्यमातून का होणार, तो चिडून करो, रागून करू, कसा पण करू, परंतु तो सेवा दिलेली असते 25 ते 30 वर्ष. म्हणून तो पेन्शनचा कुठंतरी त्याचा हक्क पण असतो तो घेण्याचा. परंतु एक सामान्य राजकारणी माणूस 5 वर्ष जनतेची सेवा करतो, मी फक्त समाजाचा सेवक आहे, मला फक्त त्यांच्यासाठी सातत्यानं करायचं आहे, हे म्हणून तो कसं तरी निवडून येतो. पब्लिक ट्रस्ट करतं त्याच्यावर, त्याला निवडून देतात. परंतु पुढच्या टर्ममध्ये तो पळून जातो, कारण पब्लिक 5 वर्ष त्याचा अनुभव घेतात, म्हणून त्याला पुन्हा संधी देत नाही, बरं का. मग पब्लिक त्याच्या पुन्हा संधी देत नाही, तर तुम्ही त्याला संधी द्यायला पाहिजे का? पण तुम्ही त्याला 5 वर्ष त्यांना कालावधी दिला म्हणून तुम्ही त्याला त्यानं जनतेची सेवा केली ह्या उद्देशाने तुम्ही त्याला देता. बरं सर, जनतेची त्याने सेवा केली असती आणि एकदम मन तोडून केली असती, समजा जीव तोडून तोडून केली असती, तर जनतेनं त्याला सेकंड बी 5 वर्ष निवडूनच दिलं असतं ना. नाही दिलं असतं असा भागच नव्हता. सामान्य गोष्ट आहे. तुम्ही त्याला सेवा केली, ते आमदार साहेबांनी 5 वर्ष जनतेची सेवा केली म्हणून तुम्ही त्यांना 40,000 रुपये मानधन देत आहे, पेन्शन. म्हणजे राजकारण असं होऊन गेलेलं आहे ना, की तुम्ही एकदा करावं, लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे मी एकदा पंचवार्षिकला निवडून येऊन गेलो तर मी लाईफ टाईम बसून घरी खाऊ शकतो, मला कसल्याही नोकरीची, कोणाची बाबदारीची काही गरज नाही. अहो सर, जनतेचे सेवक आहे, जनतेचा पैसा आहे. बरं ठीक आहे, जनतेचे सेवक आहे, जनतेचा पैसा आहे, तुम्ही इथं वापरताय तिथं वापरताय, याच्यावर बी काय म्हणे. पण आमच्या सामान्य माणसाच्या, गोरगरिबांच्या लेकरांसाठी एक जिल्हा परिषद सरकारी शाळाच एक उपाययोजना घेतली, तिथं 7वीपर्यंत विनामूल्य आमचे लेकरं शिकू शकत होते. तुम्ही अक्षरशः आता ते पण बंद करण्याचा निर्णय घेताय. मग सामान्य माणसांनी कुठं जायचं? बरं शिक्षणावर का बरं आहे सर? आणि आपला एक भारत देश असा का बरं आहे की जिथं शालेय शिक्षणाच्या पुस्तकावर सुद्धा टॅक्स लागतो? मी एक सामान्य माणूस आहे, मी लोन काढून एखादी बाईक घेतली तरी मला तुम्हाला GST द्यावा लागतो. म्हणजे मग EMI 2,500 रुपये असते, तर त्याच्यात 100 रुपये मी तुम्हाला GST देतो, 18% जे काही असेल ते XYZ. परंतु शालेय पुस्तक, शिक्षणासाठी पैसा लागतो आपल्या देशात. लाजास्पद गोष्ट आहे. करा विचार. मी फक्त हे व्हिडिओ लाईक, व्ह्यू किंवा कोणी मला सबस्क्राईब केलं पाहिजे, मला शेअर केलं पाहिजे यासाठी नाही टाकत आहे. मी एक सामान्य माणूस आहे, एक फर्स्ट टेस्ट होतो जेव्हा हे न्यूज बघतो माणूस. करू तर काही शकत नाही. आम्हालाही वाटतं गब्बर इज बॅकवाली मूवी करायची, 3-4 लोकांची टीम बनवून घ्यायची, बंदुका घेऊन घ्यायच्या, का फर्स्ट टेस्ट झालो असतं ना. पण मागं कुटुंबाचा विचार येतो, त्यांना कोण चालेल, मग काय करायचं, या मार्गावर जाऊ. असं पण नाही करू शकत नाही सर, हे तर पिक्चरातच पॉसिबल आहे, रिअल लाईफमध्ये असं काही चालत नाही सर. एक फर्स्ट स्टेशन म्हणून एक व्हिडिओ टाकतोय. जर मायासारखे आणखी काही असतील आणि कदाचित माया गोष्टीवरून त्यांना पण काहीतरी तर्क लागत असेल तर होऊ शकतं कदाचित आज माया पहिला पाऊल आहे, उद्या 100 पावलं माझ्यासोबत राहतील. आज माया एकट्याची आवाज आहे, उद्या 1000 लोकांची राहील. तुमच्यापर्यंत मेसेज पोचतो नाही पोचत मला माहीत नाही, पण हा जो व्हिडिओ हा फक्त फर्स्ट स्टेशनमध्ये टाकतोय की चुकीचं होतं आहे. पण बोलायचं कोणाला? प्रशासनही तुमचं आणि शासन बी तुमचंच. बरं बोलूनही फायदा काय? कितीतरी अनैतिक गोष्टी आता भारतात होत आहे, कुठं सत्य होतं आहे? आणि मला आज घरी सुरुवात करतानाच, व्हिडिओची सुरुवात करताना जेव्हा मी सांगितलं की यार असं बोलायचं आहे, फर्स्ट स्टेशन आहे, बोलायचं आहे मला, बोलू कोणाला, तर घरी नाही, तो एकट्यानं काय दुनिया बदलून जाईल का? मग घरूनच ही सुरुवात आहे. त्याच्यावर मी पण समजू शकतो की खरी गोष्ट आहे, चला मी एकटं कितीही बोललो तरी काही दुनिया बदलायची राहिली नाही, पण ॲटलिस्ट प्रयत्न करायला हरकत नाही, प्रत्येकाच्या डोक्यात प्रकाश टाकायला हरकत नाही. जर आज मी सुरुवात केली तर माझ्यासारख्या 10 आणखी सुरुवात करतील, त्या 10 आले पाहून 100 करतील, 100 आले पाहून 10,000 करतील, आणि 10,000 कधी 1,00,000मध्ये होईल ते तुम्हाला कळणार पण नाही. पण एक छोटासा प्रयत्न म्हणून बघा, विचार करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय सेवा.